तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर ती आहे खुशखबर 17वा हप्ता वाटप अपडेट. ती जानकारी आपण आज जाणून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. तर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे. या योजनेचा 17वा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तसेच लाभ सुरू होण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. आर्थिक दृष्टीमुळे दुर्बल घटकातील महिलांना प्रति महिना 1500 रुपयाची आर्थिक मदत देण्यात येते. ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे. या योजनेमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यास मदत मिळाली आहे. लाखो महिलांना याचा नियमित लाभ मिळत आहे. आता या योजनेची पारदर्शकता आणि सुरक्षितता करण्यासाठी केवायसीवर विशेष भर दिला आहे. तर आता जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 16वा हप्ता मिळाल्यानंतर आता लाभार्थी महिला 17व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक प्रसारांनुसार आणि सोशल मीडियावरील माहितीनुसार नोंदणी महिन्याचा 17वा हप्ता लवकरच वितरित केला जाईल. राज्य सरकार थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे DBTद्वारे ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा करतो. जरी काही वेळा तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणामुळे हप्ता मिळण्यास थोडा विलंब होतो, तरीही हा लाभ महिलांना नियमितपणे मिळणार. गवाही सरकारने दिली आहे. 1500 रुपयाचा हप्ता महिलांच्या आर्थिक गरजांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर चला तिसरी पायरी लाडकी बहीण योजना केवायसी म्हणजे काय आणि का गरजेचं आहे हे. तर ही केवायसी इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर ही एक आधार आधारित पडताळणी प्रक्रिया आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची ओळख आणि त्यांची पात्रता पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. केवायसी का आवश्यक आहे तर पारदर्शकता. योजनेचा लाभ केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच मिळावा यासाठी ही केवायसी आवश्यक आहे. अपवाद या प्रक्रियेमुळे योजनेत अपात्र ठरलेल्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या महिलांना आपोआप वगळता यावे. याचे लाभ अखंड ठेवणे. ज्या महिलांना ही केवायसी पूर्ण करतील त्याचा लाभ पुढील हप्त्यासाठी सुरू राहील. ही केवायसी न केल्यास पुढे हप्ते थांबून जाऊ शकतात. तर मित्रांनो, अजून बरीचशी काही माहिती आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.